ती सासरी आली, खूप स्वप्न घेऊन. सोनाली, एक साधी, शांत आणि मनाने खूप चांगली मुलगी. तिच्या डोळ्यांत खूप स्वप्न होती. नवीन घर, नवीन आयुष्य. तिला वाटलं होतं आता सगळं तिच्या मनाप्रमाणे घडेल. ती या घरात येईल आणि हळूहळू सगळ्यांच्या मनात आपली जागा बनवेल. पहिले काही दिवस सगळं ठीक होतं. सगळे तिच्याशी नीट बोलत होते. ती पण सगळ्यांशी ॲडजस्ट होत होती. पण काही दिवसांनी तिला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिचा काहीच इन्व्हॉल्वमेंट नव्हता. किचनमध्ये काय बनवायचं, कुठे काय ठेवायचं, हे सगळं कोणी दुसरंच ठरवत होतं. घरात एक मावशी होत्या, ज्या गेल्या 8 वर्षांपासून तिथे काम करत होत्या. त्या सगळं मॅनेज करत होत्या. नाश्ता, जेवण, भांडी, कपडे. पण हळूहळू सोनालीला जाणवायला लागलं की त्या फक्त काम करत नव्हत्या, त्या घरात डिसिजन घेत होत्या. आणि इथेच तिच्या आयुष्याची खरी स्टोरी सुरू झाली.